वाशिम जिल्ह्यातील धोत्रा देशमुख गावातील एका तरुणाने पीडीएमसी म्हणजेच पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयावर गंभीर आरोप केले आहेत। उपचारासाठी दाखल होऊनही 2 महिन्यानंतर 3दा ऑपरेशन झाल्यावरही त्याच्या तब्येतीत काहीही सुधारणा झाली नसल्याचा दावा त्याने केला आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये। 12 मार्च रोजी वाशिम जिल्ह्यातील धोत्रा देशमुख गावातील तुषार कडू यांचा एक किरकोळ अपघात झाला होता। अपघातानंतर त्याने पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला। रुग्णालयात दाखल झाल्यावर डॉक्टरांनी त्याच्या पायाचे ऑपरेशन करण्यास सांगितले। पहिल्यांदा पायात इन्फेक्शन असल्याचे सांगण्यात आले, मात्र यानंतर सलग 3 वेळा त्याचे ऑपरेशन करण्यात आले। तुषारचा आरोप आहे की या 3ही ऑपरेशन्सचे ठोस कारण अद्यापही डॉक्टरांनी त्यांना दिलेले नाही। रुग्णालयाकडून स्पष्ट माहिती मिळत नाही, तसेच विचारणा केल्यास योग्य प्रतिसादही दिला जात नाही। या प्रकरणामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा आणि रुग्णालयातील व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। सर, मी घरी जाताना माझी गाडी स्लिप झाली। गाडी स्लिप होताना मी जसा खाली पडलो तसा माझा पाय सरळ होत नव्हता। माझ्या नीला हे जे पायाचं नी आहे त्या पायाच्या नीला थोडा हलका मार होता। मी तसाच पीडीएमसीमध्ये ॲडमिट आलो। पीडीएमसीमध्ये आल्यानंतर मला त्याने एक्सरे सिटी स्कॅन काढा लावला। एक्सरे सिटी स्कॅन काढल्यानंतर मला ऑपरेशन सांगितलं, छोटंसं ऑपरेशन आहे म्हणून। नंतर मी ॲडमिट झालो 12 मार्चला। माझं ऑपरेशन 17 तारखेला केलं, 17 मार्चला। 17 मार्च नंतर मला तिथून 20 ते 25 दिवसानं सुट्टी दिली। तिथून माझ्या पायात पुन्हा पत झाला। त्यांनी मला पुन्हा इथे ॲडमिट केलं। 22 टाच्याचं ऑपरेशन होतं। पुन्हा त्यांनी 22 टाचे खोलून पुन्हा त्यांनी ते ऑपरेशन केलं, पुन्हा टाचे मारले। नंतर आणखी तिथून 2-4 दिवसांनी डिस्चार्ज दिला। घरी गेलो, आणखी त्यांनी मला इथे ॲडमिट केलं, आणखी 22 टाचे फाडले, पुन्हा पत झाला, आणखी त्यांनी 22 टाचे फाडले। तिसऱ्यांदा ऑपरेशन केलं। माझं तिसऱ्यांदा ऑपरेशन झाल्यानंतर माझ्या याच्यात हे पस निघत होता म्हणून हे मशीन टाकली। हे 5 ते 6 दिवस ठेवायचं सांगितलं होतं मला, 15 दिवस ठेवायचं सांगितलं होतं जवळपास। आज 21 दिवस झाले, मला काहीच रिझल्ट नाही। आता त्यांना विचारत आहे याची काय गॅरंटी आहे बा, तर आता ते म्हणत आहे की याची काही आम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही। 100% कोणी गॅरंटी घेत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा एवढा फार मोठा ॲक्सिडेंट झाला नव्हता। मी इथं स्वतः चालत आलो होतो, गाडी घेऊन आलो होतो, दवाखान्यात स्वतः ॲडमिट झालो होतो। आज माझी प्रकृती एवढी बेकार झालेली आहे की पायात पूर्ण पेन आहे। इथं कोणी वेळेवर अवेलेबल राहत नाही। ड्रेसिंगची पोझिशन काही बरोबर नाही आहे। हात घेत साफ करणं असं काही नाही आहे। त्यानंतर या हॉस्पिटलमध्ये वॉशरूम असून इथं 2-2, 3-3 दिवस पाणी नाही आहे बाथरूममध्ये। त्यामुळे आता त्यांनी सांगितलं मला याच्यात बॅक्टेरिया झालेला आहे। तर त्यांनी बॅक्टेरियावर आता 5 ते 6 दिवस झाले इंजेक्शन चालू केलेलं आहे। इंजेक्शन 550-600 रुपयाचं इंजेक्शन एका टायमाला देते ते। त्या इंजेक्शनचा थोडाही फार रिझल्ट मला अजूनही मिळालेला नाही आहे। इथं माझे 50,000 ते 60,000 रुपये मेडिसिनमध्ये गेले, तरीही आजपर्यंत मला कोणत्या प्रकारचा रिझल्ट मिळालेला नाही आहे। 2 महिने उलटूनही गेले तरी तुषारचा पाय पूर्ववत का झाला नाही याचे उत्तर मिळत नाही। त्याने असा आरोपही केला आहे की रुग्णालयात अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत। इथे आता मला 2 महिने पूर्ण झालेले आहे। मी असा इथं पूर्ण मानसिक त्रास झाल्यासारखा मला जाणवत आहे। पण माझी मागणी हेच आहे की मला याचं कारण पाहिजे होतं की बा हे कशामुळे झालेलं आहे, काय झालेलं आहे। तुम्हाला बा निदान का नाही लागत आहे 3 महिन्यात? 3 वेळा ऑपरेशन करून तुम्हाला निदान का नाही लागलं आजपर्यंत? ते त्याच्यात मला विचारतात की हे कसं उरायलं, काय उरायलं, काही समजून नाही राहिलं। हा प्रश्न माझ्यासोबत जर करण्यात येत असेल तर डॉक्टर मी नाही तर डॉक्टर समोरचा व्यक्ती आहे असं माझं म्हणणं आहे। त्याचं 3 वेळा ऑपरेशन करून जर निदान लागत नसेल तर हे योग्य नाही आहे। डॉक्टरने विचारल्यानंतर काय उत्तर देतात? डॉक्टरना विचारल्यानंतर मला वेळेवर वेळच देत आहे। वेळ लागते, थोडा होऊन जाते, जमून जाते, येऊन जाते, असं करत करत 2 महिने होऊन गेले। 2 महिन्यात अजून काही एवढा फार इफेक्ट नाही आहे। पाय जसा पाय आहे तसाच पाय अजूनही आहे माझा। तुषारच्या आरोपानंतर प्रशासनाकडून याकडे लक्ष दिलं जाईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। एकीकडे सरकारी रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी मोफत व चांगल्या दर्जाचे उपचार असल्याचा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात काय होतं हे या प्रकरणातून समोर आले आहेत। तुषार कडू या युवकाच्या आरोपाची चौकशी होईल
आणि पीडीएमसी प्रशासन यावर काय प्रतिक्रिया देईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.